आणि आताची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदार निलंबित करण्यात आलेले आहेत। झी24 तासच्या बातमीनंतर कारवाईला वेग आलेला आहे। तहसीलदारांवर कारवाई झालेली आहे। तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित झालेले आहेत। त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे। झी24 तासच्या बातमीनंतर आता कारवाईला वेग येताना दिसतोय। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी देखील संपूर्ण चौकशीचे आदेश दिलेले होते। समिती स्थापन करण्यात आली आणि आता ही कारवाई महत्त्वाची मानली जाते। तहसीलदारांवर कारवाई झालेली आहे। तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित झालेले आहेत। त्यांना निलंबित करण्यात आले आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेत। ओम, काही वेळापूर्वीच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली। आता ही मोठी पहिली कारवाई, तहसीलदार निलंबित झालेत। अगदी बरोबर आहे। खरं तर काल झी24 तासात सगळ्यात आधी ही बातमी भारतासमोर आणली होती की या प्रकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक ज्या गोष्टी आहेत त्याची कुठेतरी एक ज्या घटना घडल्या आहेत त्या सगळ्या समोर आणल्या होत्या। याच अनुषंगानं आपण राज्यभरामध्ये या सगळ्या विषयावरून प्रतिक्रिया उमटत होत्या। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली। आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी देखील हेच सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये प्रायमा फेसी काही गोष्टी दिसत आहेत त्याची चौकशी केली जाईल। याच अनुषंगानं आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। या सगळ्या प्रकरणाची मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणात जे अधिकारी आहेत, पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ प्रभावानं निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले। या प्रकरणात आपण सहभाग पाहिला तर नाव यामध्ये आहे, त्यावरून एक महत्त्वाचा न्यायालय उपाय आहे हे कळतंय। या सगळ्या अतिशय बोल्ड स्वरूपाची होती की या प्रकरणामध्ये प्रायमा फेसी आम्ही जर काही गोष्टी पाहिल्या तर त्या गांभीर्यानं दखल घेण्यासारख्या आहेत। त्यामुळे आता या प्रकरणात आणखीन कुठल्या अधिकाऱ्यांचा समावेश होतोय, कारण महसूल विभागातले अधिकारी यामध्ये आता दिसत आहेत असं दिसतंय। कारण तहसीलदार असतील किंवा इतरही महत्त्वाचे असतील, तलाठी असतील किंवा इतरही सगळे घटक असतील, जी एक चेन असते, जी चेनच्या माध्यमातून हे सगळे व्यवहार केले जातात आणि जमिनीचे विषय ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी एक मोठी शृंखला अधिकाऱ्यांची आहे। आता तहसीलदारांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणात प्रतिक्रिया दिली होती। अंतिमतः मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही समिती स्थापन करण्यात आली आहे। विकास खारगेंच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करणार आहे। तात्काळ प्रभावाने हे निलंबन करण्यात आले, परंतु आता यामध्ये कुठले बडे मासे गळाला लागतात आणि कुठल्या अधिकाऱ्यांचा सहभाग यात होत आहे, उघड होते आणि त्यानंतर या सगळ्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। उद्योग विभागाकडे बोट दाखवलं जाते, महसूलच्या अधिकाऱ्यांकडे सुद्धा बोट दाखवलं जाते। शंकेची पाल या संदर्भात खर्च व्यक्त केली जाते, शंका व्यक्त केली जाते। त्यामुळे एक पहिली पायरी म्हणून तहसीलदारांचे निलंबन या दृष्टीने या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं जाते। त्यामुळे कुठल्या अधिकाऱ्यांचे यामध्ये सहभाग आहे आणि कुठल्या अधिकाऱ्यांवर आता या संदर्भात कारवाई होते हे देखील पाहावं लागेल, कारण स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी झी24 तासनं जी बातमी सगळ्यात आधी ब्रेक केली आहे याची दखल घेतली आहे। त्यामुळे पुढे काय काय होते, चौकशी अंती काय गोष्टी समोर येतात आणि मुळामध्ये कधीपर्यंत ही चौकशी समोर आपला सगळा अहवाल सादर करते, याला काही टाइम बाउंड मर्यादा देण्यात आली आहे का, या सगळ्या गोष्टींची उकल आता थोड्या दिवसातच होईल। त्यामुळे झी24 तासच्या बातमीला आणि या सगळ्या मोहिमेला एक यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कुठेतरी प्रायमा फेसी सरकारकडनं कारवाईचा पहिला बडगा तहसीलदारांवरती उघडण्यात आला। त्यामुळे यात आणखीन कुठल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि कुणाकुणावरती कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच ओम, ज्या पद्धतीनं काही तासांमध्ये या सगळ्या जमिनीचा व्यवहार झालेला होता, तसंच झी24 तासनं बातमी दाखवल्यानंतर काही तासांमध्येच यावर कारवाई व्हायला सुरुवात झाली आहे। रोबिना, अवघ्या 12 तासांच्या आत, खरं तर काल आपण 7 वाजता ही बातमी ब्रेक केली आणि 7 वाजेच्या नंतर अवघ्या 12 ते 14 तासांमध्ये स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या बातमीची दखल घ्यावी लागली, कारण घटनेचं गांभीर्य, गोष्टीचं गांभीर्य तितकं मोठं आहे। खऱ्या अर्थानं जसं तू म्हणालीस की झी24 तासच्या बातमीला खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांकडनं प्रतिसाद मिळाला आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता या सगळ्या प्रकरणांची आता चौकशी व्हायला सुरुवात झाली आहे। 12 तासाच्या आत सरकारकडनं या संदर्भात आदेश देण्यात आले, समिती स्थापन करण्यात आली, तहसीलदारांचे निलंबन देखील करण्यात आले। त्यामुळे पुढे नेमका घटनाक्रम कसा घडतोय, कुठले घटक यामध्ये सहभागी आहेत हे देखील पाहावं लागेल। राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा तेवढ्याच मोठ्या वेगानं होत आहेत। त्यामुळे राजकीय पार्थ पवार यांचं या प्रकरणात नाव असल्यामुळे या घटनेला राजकीय महत्त्व सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे। पुन्हा एकदा उल्लेख करावा असं वाटतं, मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं स्पष्ट शब्दामध्ये भूमिका घेऊन सांगितलं
की झी 24 तासनं जी बातमी ब्रेक केली आहे त्या घटनेचं, त्या गोष्टीचं, त्या व्यवहाराचं गांभीर्य पाहता या प्रकरणाची चौकशी होण्याचे आदेश मी दिलेले आहेत। त्याच अनुषंगाने आता या चौकशी समितीच्या संदर्भात अधिकृत माहिती समोर आली आहे। विकास खारगे या प्रकरणाची चौकशी करतील, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय काय घडते, केवळ तहसीलदार नाही तर या पुढे सुद्धा जाऊन अनेक महत्त्वाचे अधिकारी यामध्ये अडकण्याची शक्यता आहे, ज्यांच्या खरं तर आदेशाने या सगळ्या गोष्टी घडल्या। त्यामुळे पुढे कुठले कुठले अधिकारी यामध्ये सापडत आहेत आणि झी 24 तासच्या या बातमीनंतर आता पुण्यातल्या या जमिनीच्या प्रकरणात काय काय घडते पाहणं महत्त्वाचं असेल। रुबीना, निश्चितच ओम, काही मिनिटांपूर्वीच अगदी चौकशी समिती स्थापन झालेली आणि त्यानंतर लगेचच हे निलंबन पहिलं झालेलं आहे। काय वाटतंय, कोणते बडे अधिकारी यात अडकू शकतात नेमकं काय? कारण काल संध्याकाळी झी 24 तासनं ही बातमी समोर आणलेली होती आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्या आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या होत्या। आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे आणि त्यानंतर पहिलीच ही कारवाई झाली आहे। निश्चितच ज्या पद्धतीनं काल आपण ही बातमी सगळ्यात आधी ब्रेक केली, त्यानंतर त्या सगळ्या बातमीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची सुद्धा प्रतिक्रिया होती की सरकारच्या नावाची जमीन आहे, परंतु सरकारच्या नावावर असली ही जमीन विकण्याचा प्रयत्न झाला आहे। त्यामुळे निश्चितच एक नेक्सस यामध्ये असू शकतं अशी एक सध्या तरी शक्यता व्यक्त केली जाते। आणि मुळामध्ये जर अशा प्रकारचं नेक्सस असेल तर ते नेक्सस कुणाच्या मार्फत, कुणाच्या आशीर्वादाने चालत होतं, कुणाच्या पाठबळाच्या आधारावरती हा सगळा इतका शेकडो कोटींचा व्यवहार झाला, या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल। स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घेतली आहे। झी 24 तासच्या बातमीची दखल घेऊन त्यांनी या प्रकरणात समितीची स्थापना केली आहे। त्यामुळे निश्चित स्वरूपात जे कोणी अधिकारी आणि सगळे यामध्ये सहभागी असतील त्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय। निश्चितच ओम, असे जोडलेले राहा, कारण निलेश देखील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, काही तासांमध्येच कारवाईला वेग आलेला आहे, तहसीलदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे, चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे, काय ताजे अपडेट? खरं तर आपण सकाळीच या संदर्भातला दुजोरा दिला होता। जिल्हाधिकारी यांनी प्रांत असतील, तहसीलदार असतील किंवा तलाठी असतील यांची झाडाझडती केली होती। त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिले होते, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी थेट सांगितलं होतं। त्याच अनुषंगाने आता ही कारवाई झालेली असं म्हणता येईल। झी 24 तासनी जी बातमी दाखवली होती त्या बातमीनंतर आता या ठिकाणी या प्रकरणामध्ये कारवाईला वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रशासकीय लेवलवर या ठिकाणी मुवमेंट सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पुण्याचे जे तहसीलदार होते सूर्यकांत येवले यांना या ठिकाणी निलंबित करण्यात आल्याची माहिती आता समोर आलेली आहे। या जमीन घोटाळ्या प्रकरणी जे चुकीच्या पद्धतीने ज्यांनी कारवाई केलेली आहे त्यांच्यावर आता कारवाईचा बडगा आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। स्थानिक लेवलला म्हणजे ज्या पद्धतीने तलाटे असतील, ग्रामसेवक असतील किंवा तहसीलदार असतील यांचे या ठिकाणी चौकशी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातच या ठिकाणी जे तत्कालीन तहसीलदार होते सूर्यकांत येवले त्यांची या ठिकाणी आता निलंबन आहे ते करण्यात आलेलं आहे। मोठी अपडेट म्हणावी लागेल, झी 24 तासच्या बातमीनंतर ही कारवाई झालेली आहे आणि आता या प्रकरणात आणखीन किती जणांवर कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण या प्रकरणामध्ये महत्त्वाचं म्हणजे जो या जमिनीची जी स्टॅम्प आहे किंवा जी जागेचा मोबदला आहे तो कोणी बुडवला हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी सकाळी दिलेल्या माहितीनुसार आता कारवाईला सुरुवात झालेली आहे असं म्हणता येईल आणि त्याचाच परिणाम म्हणून पुण्याचे तहसीलदार आहेत तत्कालीन सूर्यकांत येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। स्थानिक लेवलला किंवा ग्राउंड लेवलचे बी जे अधिकारी आहेत त्यांची पण या ठिकाणी चौकशी सुरू आहे। जिल्हाधिकारी यांनी कालच सांगितलं होतं की या प्रकरणातली चौकशी जी आहे ती सुरू केली जाईल आणि समिती स्थापन केलेली आहे। त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पण या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे। आता या प्रकरणामध्ये जे मुख्य सूत्रधार आहेत तिथपर्यंत पोहोचण्याची गरज आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये ज्यांनी खरेदी विक्री केली किंवा जे चुकीच्या पद्धतीने दस्तावेज केले यांच्यावर काय कारवाई होती हे फार पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ताच्या घडीला महत्त्वाची बातमी म्हणजे तत्कालीन सूर्यकांत येवले तहसीलदार होते त्यांच्यावर या ठिकाणी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। निश्चितच निलेश, आता तुम्ही कुठे आहात? कारण आपण पाहिलं की काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले, त्यानंतर समिती स्थापन झाली आणि लगेचच निलंबन देखील झालेलं आहे। कसा हालचालींना वेग आलेला आहे? सध्या काय हालचाली सुरू आहेत?
खरं तर या प्रकरणामध्ये जर बघितलं तर समस्त महार समाजाच्या वतीने इशारा सुद्धा दिलेला आहे आणि थेट जाते निलेशकडे. निलेश आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. निलेश, सूर्यकांत येवलेंचं निलंबन झालेलं आहे, विभागीय चौकशीचा आदेश देण्यात आलेले, नियमबाह्य काम केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे आणि एकूण चौकशी केल्यानंतर पुढील आदेश येईपर्यंतची जी आहे ती वाट पाहावी लागणार आहे. नेमकं काय सुरू आहे? खरं तर या प्रकरणात जर बघितलं तर महसूल विभागांचं हे पत्र माझ्या हातात आहे आणि या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे की तहसीलदार सूर्यकांत येवले यांची या ठिकाणी याला निलंबित करण्यात येत आहे. नियम 1979 नुसार या प्रकरणामध्ये आपल्या पदाचा दुरुपयोग करणे किंवा ज्या पदावर असून ज्या व्यवहार आहेत ते चुकीच्या पद्धतीने करणे, त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि हे पत्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. 4 मुद्द्यांमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये जर बघितलं, सूर्यकांत येवले तत्कालीन तहसीलदार होते आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून काही लोकांना फायदा व्हावा या हेतूने जो व्यवहार आहे तो केला आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांच्यावर आता ही कारवाई झालेली आपल्याला पाहायला मिळतात. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये जर आता बघितलं तर अजून किती जणांवर कारवाई होती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सुरुवातीला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जसं सकाळी सांगितलं होतं की कारवाई केली जाईल, त्याचाच भाग म्हणून आता या ठिकाणी तहसीलदार आहेत त्यांच्यावर ही कारवाई झालेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रामुख्याने याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो, कारण हे जर प्रकरण बघितलं तर या प्रकारामध्ये तत्काळ कारवाई झालेली आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त नियम 1919च्या नियमानुसार या प्रकरणामध्ये जर दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई ही विभागीय आयुक्तांकडून केली जाते. तत्काळ प्रभावी असलेले सेवेतून निलंबित केलं जाईल आणि ही जी कारवाई आहे ही पुढील आदेश येईपर्यंत ही कारवाई त्यांच्यासमोर असणार आहे. अर्थात आता त्यांना चौकशीला पण सामोरं जावं लागणार आहे. नेमका हा व्यवहार त्यांनी कशा पद्धतीने केला होता, कोणाच्या सांगण्यावरून केला होता, या सगळ्या चौकशी आता त्यांच्याकडे होणार आहे. तोपर्यंत त्यांच्या कारवाई जी आहे ती झालेली आहे. सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. निश्चित अगदी एक मोठी बातमी आपल्याकडे येते या संदर्भातली, ती म्हणजेच जमीन गैरव्यवहार प्रकरणी दुसरी कारवाई करण्यात आलेली आहे. हवेली क्रमांक 3 चे दुय्यम निबंधक निलंबित झालेले आहेत. जमीन गैरव्यवहार प्रकरणी दुसरी मोठी कारवाई, आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, ती म्हणजेच हवेली क्रमांक 3 चे दुय्यम निबंधक यांचं निलंबन झालेलं आहे. जमीन गैरव्यवहार हे प्रकरण कालपासून झी 24 तासनं लावून धरलेलं आहे आणि त्याच प्रकरणी ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. ही सगळ्यात मोठी बातमी. पहिलं तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित आणि दुसरे दुय्यम निबंधक निलंबित झालेले आहेत. आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. सकाळीच मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले, त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली आणि आता हे दुसरं निलंबन. ही सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय. झी 24 तास काल संध्याकाळी ही बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर काही तासातच कारवाईला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जमीन गैरव्यवहारात दुसरी मोठी कारवाई आपण पाहतोय. आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. पहिलं निलंबन तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं झालेलं आहे आणि त्यानंतर जर आता आपण पाहिलं तर जमीन गैरव्यवहारात दुसरी कारवाई करण्यात आलेली आहे. झी 24 तासच्या बातमीचा हा दणका आपण पाहतोय. जमीन गैरव्यवहार प्रकरणात दुसरी कारवाई करण्यात आलेली आहे. हवेली क्रमांक 3 चे दुय्यम निबंधक यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत. ज्ञानेश, ही झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर ज्या पद्धतीनं व्यवहार झाला वेगानं, त्याच पद्धतीनं वेगानं कारवाई सुरू आहे. दुसरं निलंबन झालंय. रुबीना, पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधील या जागेचा व्यवहार कसा बेकायदा आहे याचे सगळे पुरावे महाराष्ट्रापुढे काल झी 24 तासने मांडल्यानंतर आज सकाळपासूनच अगदी म्हणजे ज्या अजित पवार ज्या भाषेत बोलतात की पहाटे सकाळपासूनच अगदी तसंच सांगायचं झालं तर आज सकाळी 8 वाजल्यापासून मंत्रालय आणि पुण्याच्या जिल्हा प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. सगळे अधिकारी आज कामाला लागले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली, कागदपत्र हाती घेतलेले आहेत आणि कोण याच्यामध्ये सहभागी आहे अशा अधिकाऱ्यांना बोलून याच्या सगळ्या नोंदी तपासल्या जात आहेत. याचा या बातमीचा पहिला दणका आपण असं म्हणू की एका तहसीलदाराला निलंबित केलं. त्याचबरोबर काही मिनिटातच
ज्यांनी या व्यवहाराची नोंदणी केली, रजिस्ट्रेशन केलं, त्या उपनिबंधकाला देखील आत्ता काही मिनिटांपूर्वी निलंबित केलेलं आहे. पुढच्या काही तासांमध्ये आणखी 3 ते 4 अधिकारी या प्रकरणामध्ये अडकू शकतात. महाराष्ट्रातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे. अधिकारी जेव्हा निलंबित होतात तेव्हा हा व्यवहार पूर्णपणे बेकायदा आहे असं प्रशासनानेच म्हटलेलं आहे. एक प्रकारे Zee24 तासने दाखवलेल्या सगळ्या वृत्तावरती आता प्रशासन, राज्याचं प्रशासन, पुण्याचं स्थानिक जिल्हा प्रशासन शिक्का मोर्तब करत आहे, हे या निमित्ताने स्पष्ट आहे. निश्चितच याआधीही ज्ञानेश पहिली कारवाई झाली, तहसीलदारांचं निलंबन झालेलं आहे. अगदी काही मिनिटात लगेचच दुसरंही निलंबन झालेलं आहे. काय नेमकी पुढची कारवाई होणार आहे? या विषयामध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीर आहेत आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाची काल रात्रीपासून माहिती घेतली, आज ते ऍक्शन मोडवर आले आणि आता संबंधित खात्याच्या सचिवांना या प्रकारची सूचना देऊन या व्यवहारामध्ये जे काही घडलेलं आहे, जे काही बेकायदेशीर आहे, या सगळ्या अनुषंगाने तपास करावा, चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या होत्या. दरम्यानच्या काळामध्ये प्रशासनाच्या पातळीवरती सकाळपासूनच मोठ्या हालचाली झाल्या. नेमकी कागदपत्र काय वापरली गेलेली आहेत, कुठची नोंदणी कशाच्या आधारावरती झालेली आहे, या सगळ्याची माहिती घेऊन आता प्रशासनाने कारवाईच्या अनुषंगाने मोठी पावलं उचललेली आहेत. मी सकाळी आपण असं म्हटलं होतं, सकाळी पहिल्या बातमीमध्ये तलाठी, सर्कल, नायब तहसीलदार आणि प्रांत अधिकारी या सगळ्या प्रकरणामध्ये अडकू शकतात. यांच्या चुकीमुळे यांनीच खरेदीदार पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीला साथ दिली, अभय दिलं, बळ दिलं, म्हणून हा व्यवहार पुढे सरकलेला आहे आणि या व्यवहारामध्ये आता हा सगळा व्यवहार या अधिकाऱ्यांच्या अंगलट येणार आहे, किंबहुना तो आलेला आहे, हे या निमित्ताने दिसतं आहे. निश्चितच ज्ञानेश, सूर्यकांत येवलेंचं निलंबन झालं, त्याबरोबर विभागीय चौकशीचे पण आदेश दिलेत, तर रवींद्र तारू यांचं दुसरं निलंबन झालेलं आहे, त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत का? एक तर त्यांची निलंबन झालं, याचा अर्थ असा आहे की त्यांची चौकशी झाली, प्राथमिक चौकशी झालेली आहे आणि ह्या एकूण प्रकरणाची आता पूर्णपणे उच्चस्तरीय चौकशी होईल. त्याच्यानंतर पुण्याच्या पातळीवर विभागीय चौकशी देखील होणार आहे. याशिवाय जिल्हाधिकारी देखील त्यांच्या पातळीवरती ही चौकशी करतात. विशेष म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याकडे एक महत्वाची माहिती येऊ शकते. ही चौकशी मुद्रांक शुल्क विभागाच्या पातळीवर देखील होते आहे. राजेंद्र मुटे या खात्याचे जॉईंट IGR आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. आता त्या संदर्भातला आदेश मंत्रालयातून गेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होईल. आणखीन काही अधिकारी मुद्रांक शुल्क विभागातले याच्यात फसू शकतात, अडकू शकतात आणि यातलं नेमकं काय आहे, हा व्यवहार कशाच्या आधारावरती केलेला आहे, एक पत्र महत्वाचं ठरतं आहे. यामध्ये ज्या पत्राच्या आधारावरती या उपनिबंधकांनी याची नोंदणी करून घेतलेली आहे, हा व्यवहार बेकायदेशीर नाही तर तो कायदेशीर आहे असं म्हटलेलं आहे. ते देखील पत्र आता पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या हाती येईल.